काय नेमकं ठरलंय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, चंदगड सारखं समीकरण होणार जेजुरीचं असं बोललं जातंय. आम्ही जेजूरमध्ये नगराध्यक्ष आणि 22 जागा, इतर सर्व जागा राष्ट्रवादीच्या 21 जागा, सर्व जागा राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती आम्ही लढवतो. काही पक्षाचे लोक आमच्याकडे येऊ पाहतात, ते देखील आमच्या चिन्हावरतीच लढवणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक वर्षामध्ये जेजूरमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरपालिका जागा राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावरती लढवत आहोत. काही तुतारीचे लोक जर येणार असतील तर त्यांना घेणार आहात का सामावून, आणि त्यांना समावेश करणार ते देखील आमच्या घड्याळाच्या चिन्हावरती चालणार आहे. पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असं बोललं जात आहे. काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत, त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्या सोबत येतोय, तर घड्याळ चिन्ह घेतलं त्यांचं देखील काही ठिकाणी आम्ही समावेश करतो. नाही, अजितदादांनी असं सांगितलंय का की त्यांची राष्ट्रवादी आणि आपली राष्ट्रवादी एकत्रित लढू, ते तुतारीवर आणि आपण घड्याळीवर? तो विषय नाहीये, चिन्ह एकच वापरणार बरं का. आमचा निर्णय असा आलाय, जेजूरमध्ये स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती आगामी निवडणूक लढवणार आहे. त्या राष्ट्रवादी सोबत काही चर्चा झाली आहे, बैठक झाली? नाही, आम्ही फक्त दादांसोबत चर्चा आली. सगळे प्रमुख त्या ठिकाणी आमचे पक्षाचे आहेत, सगळ्यांच्या समोर निर्णय आलाय. आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार.